मित्रांनो, तुम्ही कितीही महागडे कपडे घातले किंवा कितीही दिखावा केला तरी स्त्री तुमच्या या 3 गोष्टींकडेच सर्वात आधी लक्ष देते. आणि मजेशीर गोष्ट काय माहितीये, 99% मुलं या 3 गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तिसरी गोष्ट तुमचं आयुष्य आणि नातं पूर्णपणे बदलून टाकेल. पहिली गोष्ट, अटेन्शन. तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती महत्त्व देता? तुम्ही जेव्हा कोणाशी बोलता तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे असतं की फोनकडे? स्त्रीला ती व्यक्ती आवडते जी बोलताना केवळ तिच्या डोळ्यांत पाहून पूर्ण लक्ष देऊन ऐकते. हे तुमचं जबरदस्त आत्मविश्वास दर्शवतं. दुसरी गोष्ट, तुम्ही इतरांशी कसे वागता? हॉटेलमध्ये वेटरशी बोलताना, रस्त्यावरच्या गरजू माणसाशी वागताना किंवा तुमच्या मित्रांशी बोलताना तुम्ही कसे असता? स्त्री फक्त तुमच्याशी असलेल्या वागण्याकडे बघत नाही, तर ती तुमची माणूस म्हणून वागणूक तपासते. जर तुम्ही सर्वांशी नम्र असाल तर ती तुमच्याकडे सुरक्षित वाटते. मित्रांनो, आता आपण तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, जो तुमचा विचार पूर्णपणे बदलून टाकेल. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगा, तुमच्या मते आजकालच्या नात्यात सर्वात मोठी समस्या काय आहे? विश्वास की गैरसमज? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की लिहा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या कमेंट्सचा वापर करून एक सविस्तर माहिती देणार आहे. चला आता वळूया तिसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे. तिसरी गोष्ट, तुमचं ध्येय. ज्या पुरुषाच्या आयुष्यात ध्येय नाही तो स्त्रीला कधीच आकर्षित करू शकत नाही. स्त्रीला तो पुरुष आवडतो ज्याला माहीत आहे की त्याला भविष्यात कुठे पोहोचायचे आहे. तुमच्या कामाबद्दलचा तुमचा हा उत्साह आणि स्थिरता हेच तुम्हाला इतर मुलांपेक्षा वेगळं पाडतं. तर मित्रांनो, या 3 गोष्टींवर आजच काम करायला सुरुवात करा. दिखावा करण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणं केव्हाही चांगलं. तुम्हाला या 3 पैकी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमच्या मतांची प्रतीक्षा असेल.